सुंदर ते धाना उभे विठेवरती सुंदर गाना उभे विठेवर सुंदर गाना उभे विठेवर सुंदर ते धाना उभे विठेवर सुंदर ते धाना उभे विठेवर सुंदर गाना उभे विठेवर सुंदर गाना उभे विठेवर करगठावरी ठेवूनिया करगठावरी ठेवूनिया तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा असे पितांबर पंडित सुवने विराजितो कंटिक शुभमणि थोड़ा विको हे विराजितो कंटिक शुभमणि तुलसी हार गळा असे पितांबर तुलसी हार गळा असे पितांबर आवडे निरंतर यजदार आवडे निरंतर हेची जा तुळसी हार गळा असे पितांबर तुळसी हार गळा अवडे निरांतर अवडे निरांतर हे गीता तुलसी हार गळा असे पितांबर तुलसी हार गळा असे पितांबर मकर कुंडले तळपत शबरी कंठी कौस्तुभमणि विराजी मकर कुंडले तळपती श्रीवळी कंटिक शुभमणि हो विराजितो कंठी कौस्तुभमणि
तुका माझे याची सर्व आवडीने तुळशी हाराचे पितांबर तुळशी हाराचे पितांबर हे आवडे निरांत रे आवडे निरांत रे हे आवडे निरांत रे हे आवडे निरांत हे जिरा हे आवडे कासे पितांबर तुळशी हाराचे पितांबर रामकृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम हरी जय जय राम हरी जय राम 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 हरी 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 जय जय राम जय जय राम रूप पाहता लोचनी वाह सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा
भरवा तू हा माधव भरवा तू हा माधव भरवा तू हा माधव भरवा आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे जागता आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो असे जागता अन्य माता पिता तयाची अन्य माता पिता तयाची अन्य माता पिता तयाची कुणी कन्या पुत्र होती कुळकन्या पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती सात्विक कुळकन्या पुत्र होती सात्विक अयाचा हरित वाटे अयाचा हरिक वाटे देवा अयाचा हरिक वाटे देवा पिता भागवत करीती श्रवण पिता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाजी अखंड चिंतन विठोबाजी तुका म्हणे मज घडो त्यांची तुका म्हणे घडू त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे घडू त्यांची सेवा माझ्या दैवा हरी माझ्या देवा पार नाही हरी माझ्या देवा पार आपुलिया हिता जो हसे जागता आपुलिया हिता जो हसे जागता आपुलिया हिता जो हसे जागता आपुलिया हिता जो असे आपुलिया हिता जो
भागवत करीती श्रवणाखंड चिंतन विठोबाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा
तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मङ्गलभावना मङ्गल मधुर सरस परमित मन भावन पुनि पुनि की गानी हो सुनी सुनाई यके प्यास बुझल न बुझाई जय सिया मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख. सगळ्यांना एक विनंती आहे, हे आमचा शूटिंग करणाऱ्याचा हे जो साऊंड आहे ना, इथपर्यंत तुम्ही आजी या सगळे पुढे सर विठाला 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 आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुडी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा. स्वर 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 अर्धा करा. अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण सगळेजण एकत्रित आहोत आणि या कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमधला अतिशय महत्त्वाचा चार चरणाचा चार कडव्याचा हिताच्या ठिकाणी जो कोणी जागा आहे त्यांच्या मायबापाला कशी धन्यता मिळते, आई वडिलाला धन्यता कशी मिळते याचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. आपण आपल्या वेळेमध्ये अभंगाचं चिंतन पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पैकी अल्पसा पर्याय आहे आपल्या शेळगाव आटोळ नावाच्या गावी, जिल्हा बुलढाणा, तालुका चिखली या शेळगाव आटोळा नावाच्या गावी गेल्या 3 वर्षापूर्वी ज्या वडिलांचं निधन झालं, कैलासवासी रंगनाथजी तोतारामजी आटोळे साहेब, या वडिलांच्या तृतीय पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचे बंधुराज असतील श्री छगनराव तोताराम आटोळे, त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री अनिल साहेब आमच्या गेवराईला ताकडगावला आमच्या गेवराई तालुक्यामध्ये त्यांचं ग्रामसेवक म्हणून पद आहे आणि मोठं काम त्यांचं आहे. वारकरी संप्रदायाला मानणारे आहेत, हो, हिंदू धर्माला, देव देश धर्माला मानणारं व्यक्तिमत्व आहे. आणि मग अनिल साहेबांच्या माध्यमातून एक 2-3 वर्षापासून आपल्या वडिलांच्या प्रत्यर्थ गावी त्यांचे बंधुराज असतील सुनील भाऊ, अजून जी नावं आहेत विनोदराव असतील, सुनीलराव असतील, समस्त आटोळे परिवार या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांचे 2ही भाऊ म्हणजे अनिल आणि सुनील भाऊ
या दोघांच्या माध्यमातून, त्यांच्या बंधूंच्या माध्यमातून, आठवडी परिवारांच्या माध्यमातून 3 वर्षापासून साहेब आपल्या गावी वडिलांची ही पुण्यतिथी पुण्यस्मरण आयोजित करतात. आणि प्रतिवर्षी पहिल्या वर्षी पुरुषोत्तम महाराज पाटील आपल्या भागामध्ये इसरोळ नावाचं देवस्थान आहे, चोखोबारांचं मोठं मंदिर आहे. आता मोठा सप्ताह झाला तिथं चोखोबारांच्या पुण्यतिथीचा. आपला हा बुलढाणा जिल्हा म्हटलं की मग मिहून बारे म्हणजे चोखोबारांच्या भूमीचा जिल्हा आहे. वारकरी संप्रदायातले चोखोबारा आपल्या जिल्ह्यात जन्माला आले. आणि समर्थ सद्गुरू गजानन महाराजांचा पण जिल्हा आहे. हो, अगदी गजानन महाराजांना प्रतिपंढरी म्हटलं जातं शेगावला. आणि गजानन महाराजांचा आणि चोखोबारांचा हा जिल्हा. आणि या भाग्यानं आपल्या वडिलांना उच्च शिक्षित होते त्यांचे वडील. या सगळ्या मुलांना त्यांनी शिक्षण दिलं. घरामध्ये एवढे चांगलं झालं त्यांचं. इथं लहान घर आहे पण शहरामध्ये संभाजीनगरला, मुंबईला आपल्या परिवारासहित अगदी छान ड्युटी करत असताना, समाजाची सेवा करत असताना आपल्या वडिलांना न विसरणारा परिवार आहे. आल्यानंतर मला त्यांनी दुसरं काही दाखवलं नाही, अगोदर आई दाखवली. मायबापाच्या कष्टाची जाणीव ठेवणारी मुलं ज्यावेळेला जन्माला येतात तेव्हा मायबापाला आनंद होत असतो. महाराज खूप श्रीमंत माणसं मी महाराष्ट्रात पाहिली, मी रोज कीर्तन करतो, पण आईची ओळख करून देणारी, बापासाठी कीर्तन ठेवणारी खूप कमी मुलं आहेत महाराज, खूप कमी आहेत. श्रीमंत आहेत, पैशावाले आहेत, पण मायबापाला विसरून गेलेली आहे. पण कीर्तन परंपरेमध्ये हा अभंग सगळ्यांच्या पाठ आहे. आई बापाला धन्यता देणारा अभंग. एका वडिलांचं जाणं आहे, आई वडिलांच्या कष्टातून त्यांनी या मुलांना शिकवलं महाराज. दोनही मुलं, एक मुंबईला एक बीड जिल्ह्यामध्ये, आपल्या जीवनातला अनमोल त्याग करून पोरांना शिकवणूक देऊन आदर्श संसार करता करता मुलांना नोकरीला लावलं, सरकारी ऑफिसर बनवलं. याच्यासाठी मायबाप त्याग करत असतात आई वडिलांसाठी. आणि कीर्तन केली पाहिजे. जिवंत असतानाही मायबाप सांभाळले पाहिजे आणि मायबाप निघून गेल्यावर त्यांची कीर्तनं ठेवली पाहिजे. त्याचं कारण आपल्या आई वडिलामुळे एखाद्याला जर आई वडिलांचं कीर्तन ऐकायला मिळालं, एखाद्या सज्जनाच्या कानावर चांगलं वचन पडलं आणि त्याच्यात जर बदल झाला तर ते पुण्य तुम्हाला लागतं. आठवले साहेब, हे कीर्तन कशासाठी असतं? सत्यसंकल्पाचा दाता नारायण, सर्व करी पूर्ण मनोरथ. तुम्ही चांगला संकल्प केला, जिवंत असतानाही मायबापाला सांभाळलं आणि बाप निघून गेला, अकाली गेले, पण त्या वडिलांची कृतज्ञता प्रकट केली. मी 10 वर्षापासून वडिलांचा कार्यक्रम करतो बरं. आणि वडिलांचा कार्यक्रम केल्यावर जो आनंद मिळतो तो मला विचार. आई वडिलांचा कार्यक्रम केल्यावर वर्षभराची आपली चार्जिंग होते महाराज. त्याचं कारण असं आहे, त्यांनी आपल्याला जन्माला घातलेलं असतं. आईसारखे बापासारखे उपकार कुणाचेच नसतात महाराज. तुका म्हणे माय बापे आवघी देवाची स्वरूपे. हे तुकोबारांनी सांगितलं महाराज. गाथ्यामध्ये आलं, गाथ्यामध्ये. कोणी गांजा खसने नाही सांगितलं, कोणी पेताडानं नाही सांगितलं. मग विश्वाचा गाथा ज्यांनी निर्माण केला ते म्हणतात जगात देव कोण आहे? तर तुका म्हणे माय बापे आवघी देवाची स्वरूपे. देव कोण असतात? तर आपल्या घरातले मायबाप असतात. माय बापे केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. आई बापासारखं प्रेम नसतं. एका मुलीनं माझं कीर्तन ठेवलं होतं आता. ती मुलगी कलेक्टर आहे बरं, IAS अधिकारी, लाल दिव्याच्या गाडीतली मुलगी आहे. सांगलीला कीर्तन ठेवलं होतं, सत्य घटना आहे का. मी कीर्तनाला गेलो साहेब, तर मला माहिती नव्हतं ती मुलगी कलेक्टर आहे म्हणून. तिथं गेल्यावर मला माहिती झालं. 5-10 हजार लोक कीर्तनाला होती, मुलगी कलेक्टर होती, 10-5 माणसं तिच्या हाताखाली. आणि कीर्तन आई वडिलांच्या कृतज्ञतेचं होतं. आई सुद्धा जिवंत होती आणि बापही जिवंत होता. बघा माझ्याकडे मोठं व्यासपीठ केलं होतं, त्या व्यासपीठावर आईला बसवलं होतं, इकडून बापाला बसवलं होतं. आईच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता, बापाच्या गळ्यात तुळशीचा हार घातला होता. आणि माय बापाच्या गळ्यात हार घालून त्या पोरीनं असा कागद दिला माझ्या हातात आणि मला लिहून दिला, अक्रूर महाराज तुम्ही सुंदर आई सांगता, सुंदर बाप सांगता, फार भारी आवाज आहे तुमचा, लय चांगलं कीर्तन करता, मी युट्यूबला ऐकलं तुमचं. मी तुमचं कीर्तन याच्यासाठी घेतलं की माझ्या बापानं ऊसतोडी करून मला साहेब बनव. माझ्या बापानं लोकांच्या दारात 25 वर्ष ऊसतोडी केली. आज मी साहेब आहे तर माझ्या बापामुळे. माझ्या आईनं लोकांच्या घरचे भांडे घासले महाराज, फाटलेली साडी घातली माझ्या माईनं, पण मला सांगलीला शिकायला ठेवलं. मला कलेक्टरपर्यंत जाण्याचं भाग्य मिळालं, या मायबापामुळे मिळालं. अशी कृतज्ञता मायबापाची प्रगट केली पाहिजे. त्या मुलीनं खाली एक शब्द लिहिला होता, त्या मुलीची ही कविता आहे बरं का, कोणी म्हणायचं नाही माझी आहे. त्या कलेक्टर झालेल्या पोरीनं लिहिलेली ती कविता. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती तिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावले.
बापासाठी बरं शब्द आहे. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातर लावली. मला कसस होत या कुणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगता. माझ्या डोळ्यातली आसव कुणी मायेन पुसताना, उरी हुंद का दाटतोया गोष्ट बापाची सांगता. उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावर, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पार. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामंदी हसू जरी कणा वाकला. घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड हाय गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. 2 कीर्तन असतील ना 2, तर माझा बाप फेट्याची घडी घालायचं, निरोला इस्त्री करायचं. माझा पोरगा कीर्तनकार आहे म्हणायचं. तुम्हाला सांगू अनिल साहेब, सुनील साहेब, आज तुम्ही केवढाही चांगला कार्यक्रम करताल महाराष्ट्रात, कुठेही करू शकता, पण हे पाहायला तुमचे वडील पाहिजे होते. वडिलांच्या समोर एखादं कीर्तन तुम्ही ठेवलं, आईच्या समोर ठेवलं ना, ते आपल्या मनात म्हणत असतात, अरे देवा काही चांगली मुलं माझ्या पदरामध्ये जन्माला घातली. माझ्या बापासमोर मला कीर्तन ठेवायचं होतं, पण माझा बाप ॲक्सिडेंटमध्ये गेला. हो, मोठा सोहळा ठेवला होता मी वडिलांचा, पण वडील निघून गेले. आज आई आहे, पण नक्की सांगतो तुम्हाला, पाठीवरती शाब्बासकीची थाप मारणारा बाप जेव्हा जातो ना, घरामध्ये अंधार होत असतो. गड्या लक्षातच ठेवा, आज या कुटुंबाला त्यांच्या वडिलांची आठवण येत असते. बरं, किती मोठा कार्यक्रम ठेवू द्या, मुलगी असू द्या, मुलगा असू द्या, माय बापा वाचून जर मुलं असतील ना, तर ती अनाथ असतात. ज्याला वडील नसतात ना, त्याला विचारा. किती थकून आला माणूस आणि बाप म्हटला ना, शाब्बास रे बाळा, फुल चार्जिंग होते महाराज त्याची. खरंच सांगतो, या मुलींना कोणालाही विचारा तुम्ही कुठं तुम्हाला काय आवडतं, तर या सगळ्या मुली सांगतील आम्हाला माहेर आवडतं. का आवडतं माहेर विचारा, वडी गोदरीवालीला विचारा तुम्ही कुणालाही विचारा, माहेर का आवडतं, तर ती मुलगी सांगते, आपुल्या माहेरा आपुल्या माहेरा मुलगी माहेरी जात असते. थोडं चित्र डोळ्यासमोर आणलं. निरोपया संता हाती आला, निरोपया संता हाती आला,
मुलगी माहेरी जात असते. सुख दुःख माझ ऐकिले कानी कळवळा मनी करुणी. तिला कुणीकडून माहिती होऊ द्या तुझी आई आजारी आहे. पूर्वीचं माहेर आहे बरं, आताचं नाही. आता व्हिडिओ कॉल आल्यामुळं माहेर नाही राहील. व्हिडिओ कॉलमुळं माहेर नाही. व्हिडिओ कॉल आला ना आई दिसते, बाप दिसतो, भाऊ दिसतो. माझी बायको 5 वर्ष झाली माहेरीच गेली नाही. सकाळीच आपलं मांडते त्याच्यावरच बोलते आईला. पूर्वी तसं नसायचं. या जुन्या ज्या म्हाताऱ्या आहेत ना आजी बसलेले यांना विचारा, 5-5 वर्ष माहेरी जाता येत नव्हतं. 25 माणसाचं कुटुंब असायचं, खेड्यामधलं जीवन असायचं. पहाटे 3 वाजता उठून झाडून घ्यावं लागायचं, सडा टाकावं लागायचा. म्हशी असायच्या, गायी असायच्या, शेतीमध्ये काम करावं लागायचं. आणि मग तिला 5 वर्षानं माहिती झालं ना माझी आई आजारी आहे, माझा बाप आजारी आहे, की मग ती 40 वर्षाची माय कडेवर पोरगं घ्यायची. कडेवर करंगळीला एक पोरगं घ्यायची, बाजाराची पिशवी घ्यायची. आपल्या फाट्याहून बसलं की एसटीनं तो हंतारा फाटा लागला, आम्हाला हायवे लागला ना चिखले हायवे, तिथं जायची. तिथून एसटीमध्ये बसलं की मग देऊळगाव माही जायचं. देऊळगाव माही गेलं की मग देऊळगाव राजा जायचं. देऊळगाव राजा गेलं की मग पुढं जालना यायचं. जालन्याच्या पुढं एक 10-5 किलोमीटर तिचं माहेर असायचं. त्या तिथं फाट्याला ती उतरायची. नांदायला मात्र ती आपल्या शेळगावला असायची. माहेर मात्र तिकडं असायचं. उतरल्यावर एक डझन केळी चिवड्याचा पुडा आपल्या आई बापाला ती घ्यायची, पिशवीमध्ये टाकायची. बघा तुम्हाला बाप आठवेल, आई आठवेल, माहेर कळेल. बाजाराची पिशवी घेऊन रस्त्याला लागली की 5 किलोमीटरचा रस्ता दगडाचा असायचा. ॲटो रिक्षा टॅक्सी वगैरे ओला असं काही नसायचं. दगडाच्या रस्त्यानं पायी पायी चालत जावं लागायचं. रस्त्याला पायाला चालायला लागली की मग चटक्याचं ऊन असायचं, पायामध्ये चपला नसायच्या. आता आपल्या लेकराला सुद्धा ती कडेवर घ्यायची. अशीच असते आई महाराज. आई आपल्या स्वतःच्या पायाला चटके लागून घेईल बघा, पण आई कधी आपल्या लेकराच्या पायाला चटके लागू देत नाही. गोडा बघ वा वा. असते आई. इकडच्या कडेवर तर पोरगा असतात, पण इकडच्याला चटके लागू नये म्हणून त्याला पण कडेवर घेते बघ. आई बाप आपल्याला कधीच कळणार नाही ते बघा. आणि नाटोळे साहेब आपल्या 3 वर्षापासून बापाचा कार्यक्रम ठेवतात. ते काही मजा म्हणून नाही, हे शिकण्यासाठी आहे की अरे आमचे वडील गेले बाबा,
तुमचे आई वडील जिवंत आहेत, त्यांना सांभाळा. त्याच्यासाठी कीर्तन असतं बरं. पैसे जास्त झाले म्हणून नाही, मजा म्हणून नाही. कीर्तन शिकण्यासाठी असतं. आई कधी कळणार नाही मुलांना. 2 किलोचा दगड पोटाला बांधा, वाकून कोणतंही काम तुम्ही 5 महिने मला करून दाखवा. आपल्या आईनं 2 किलोचा दगड पोटामध्ये आपल्यासारखा सांभाळला आणि 25 माणसाचं कुटुंब सावरत होती बघा आपली आई. तरी ती थकली नाही. सांगू द्या, एखाद्या हातरुणावरती तुम्ही 1 लिटर पाणी टाकून मला झोपून दाखवा, पाण्याचा थेंब पडला तरी एक माणूस थांबू शकत नाही. कल्पना करा, आपल्या ओल्यावर आपली आई झोपायची, आपल्याला मात्र कोरड्यावर ठेवायची. आई ती आई असते. महाराजांनी प्रमाण दिलं, आईशी कळवळ्याची जाती. 2ही पोराला कडेवर घेते. दगडाचा रस्ता असतो, दगड वर आलेली असतात, पायामध्ये चप्पल नसल्यामुळं त्या आईच्या पायाला ठेस लागते. गळा 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 अंगठ्यातून रक्त निघतं. तुम्हाला असं वाटतं की ती अंगठ्याला चिंदी बांधते? नाही हो, ती 5 वर्षांना आलेली असते ना माहेराला. त्या दगडालाच विचारते, तुला तर माझं पाय नाही ना लागलं? तू माझ्या आईच्या घराच्या रस्त्याचा दगड आहे, तू माझ्या माहेरचा दगड आहे. आज माहेराला जाणे झाली झाली ओ पहाट, आली आली डोळ्या पुढे माझ्या माहेराची वाट. माझ्या माहेराच्या वाटे किती लागतील ठेचा, वाटेच्या रे दगडा तुला फुटल कावाच्या. सांग ना, माझी आई बरी येणार आहे? असं विचारित विचारित जाते. आईला मिठी मारते, बापाचं दर्शन घेते. 5 दिवस राहते मुलगी माहेरात. 5 दिवस. आठवा डोळ्यासमोर आणा. 5 दिवस राहते. तुमच्या शेळगावला पहाटे 5 वाजता उठणारी सून माहेरात मात्र सकाळी 10ला उठते. आई म्हणते तिला कोणतं काम सांगू नका. बाप म्हणतो माझ्या पोरीला कोणी हाक मारू नका. 5 दिवसानं परत निघाली. आई तिच्या पिशवीमध्ये कांदे भरते, बटाटे भरते. बाप तिच्या हातामध्ये 200 रुपयाची नोट देतो. पोरी, 6 महिने झालं दाढीच केली नाही बघ. तुझ्या भावाकडून घेतले होते 50 रुपये, दुसऱ्या वेळेला 50 रुपये, असे 200 रुपये करून ठेवले. माहिती होतं मला तू येशील ना माझ्याकडे. मी गरीब आहे, पण पोरीच्या हातात काहीतरी दिलं पाहिजे ना. काय महाराज, मायबापाचं प्रेम असतं बघा. एक वाक्य सांगू, जोपर्यंत माहेरात तुमचे मायबाप जिवंत असतात ना बहिणींनो, तोपर्यंत तुमची पिशवी कशानं तरी भरूनच येत असते. पण ज्या दिवशी तुमचे मायबाप निघून जातील, तुमची पिशवी कधीच भरणार नाही. माझ्या आईचे आई वडील गेले, मला माहिती आहे, पिशवी भरत नाही महाराज. किती श्रीमंत असू द्या माणूस, जोपर्यंत घरात बाप आहे, जोपर्यंत घरात आई आहे, तोपर्यंतच आनंद असतो. माझेही वडील गेलेले आहेत. आठवले साहेबांचेही रंगनाथ नावाचे वडील गेलेले आहेत. जास्त सांगायला गेलो तर मला दम निघणार नाही. मला एवढंच सांगायचं तुम्हाला, बापासाठी हा मुलगा कीर्तन ठेवतो. 3 वर्ष झाले साहेब पंगत घालतात. 1 वाजल्यापासून गाव जेवतंय. गावात पंगत आहे, खिचडी आहे, वारकऱ्यांना पंगत आहे. एवढा चांगला कार्यक्रम साहेब तुम्ही करता. आमचे तुकोबार आहे, तुम्हाला धन्यता देत नाहीत. मग तुम्ही कार्यक्रम ठेवला म्हणून तुम्हाला धन्यता नाही, तुम्हाला जन्म देणाऱ्या या माय बापाला धन्यता.
मंगलाच्या पहिल्या चरणात महाराज म्हटले, जो हिताच्या ठिकाणी जागा आहे, मायबापाचं पूजन करतो, कीर्तन ठेवतो, त्याला नाही धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. असं जे बघा, फक्त हितासाठी जागं राहिलं पाहिजे. कुठं कुठं जागं राहिलं पाहिजे सांगू तुम्हाला. जागं कुठं कुठं राहायचं आहे का? धन, दारा, पुत्र, जन, बंधू, सोयरे, पिशूळ, एवढ्या गोष्टी 1-2 मिनिटात आहे. धनासाठी जागं राहायचं. धन म्हणजे धन घ्यायचं नाही का, धन द्यायचं नाही का, असं काही नाही. फक्त कोणाच्या पापाचं घ्यायचं नाही, कोणाच्या त्रासातलं घ्यायचं नाही बरं का. आणि कोणालाही द्यायचं नाही. घेतानाही आनंदाचं घ्यायचं, कष्टाचं घ्यायचं, तुमच्या कामाचं घ्यायचं, आणि देतानाही चांगल्याला द्यायचं बरं का. नाही तर अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, लोक तुमच्या धनावरच प्रेम करत असतात. तुमचे पैसे संपले की लोक तुम्हाला बोलत नाहीत. कबीरदास महाराज म्हणतात, पैसा तेरे 3 नाम. ऐका, पैसा तेरे 3 नाम. कोणते कोणते? परशा, परसू, परसराम. जास्त झाले की परसराम शेठ म्हणतात, थोडेसे कमी झाले की परसू दादा म्हणतात, संपून गेले की परशाच म्हणतात. ध्यानातच ठेवायचं. लोक पैसे संपले की बोलत नसतात. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. माझ्या वडिलांनी मला आळंदीला शिकायला टाकलं, अनिल साहेब. आमच्या वडिलांची परिस्थिती जरा नाजूक होती, गरीब होते. आमची आई मशाने काम करायची, वडील काजे करायचे, दुकान नव्हतं, काही काम नव्हतं. 10-5 रुपयाचं तेल आणून ते जीवन जगायचे. मला टाकलं तर मला शिकायला पखवाजच नाही. आता पखवाज शिकायचं, गायन शिकायचं म्हटलं पेटी लागते पखवाज. आमच्या गावात 4-5 पखवाज होते. तर आमच्या वडिलांनी गावाला विनंती केली, माझा पोरगा आळंदीला शिकायला गेला, हे पखवाज देऊ का त्याला? तर गावातल्या लोकांनी काही दिला नाही. आता जरा माझं बरं झालं तर गावातले लोक म्हणतात, बाबा मग तुम्ही कळस देता का, तुम्ही वर्गणी देता का? असंच असतं. तुमच्याकडे नसेल तेव्हा लोक तुम्हाला देणार नाहीत, तुमच्याकडे आलं की लोक तुम्हाला मुजरा केल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. ध्यानातच ठेवा. जब तक अपने पल्लों में पैसा, तब लोग सलाम करे. अपना पैसा निकल गया तो कोई न मीठा बोले. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. पर पैशावर कोण कोण प्रेम करतं ऐकायचं तुम्हाला. ऐका ऐका. भाई, बंद, बहन और साले, सब पैसों के भाई. कोई किसी का नहीं रे प्यारे, कहत कबीर सुनाई. सबही पैसों के भाई, दिल का साथी नहीं कोई. किती तुम्हाला म्हणून दाखवू शकतो मी. धनासाठी जागा राहा, व्यर्थ खर्च करून, आणि व्यसनात घालू नका पैसे. आपल्या देशाला दारू, बाटली, गांजा याच्यातच पैसे चालले आपल्या लोकांचे. खूप कमी पैसे संसाराला लागतात ना. खायला प्यायला जास्त पैसे लागत नाहीत, याला जास्त पैसे लागतात. पत्त्याला जास्त पैसे लागतात, ते खाटकूट खायला जास्त पैसे लागतात. सांगू पुढचं सांगू, व्यसनाला पैसे लागतात. या माता आहेत ना इथं बसलेल्या, या सगळ्या माता रामाला जाऊ द्या, देवीला जाऊ द्या, तुळजापूरला जाऊ द्या, पांडुरंगाला जाऊ द्या, चोखोबारांच्या मंदिरात जाऊ द्या, नाही तर अजून कुठं जाऊ द्या. देशातली माय मंदिरात गेल्यावर देवाला एकच मागणं मागते. सगळी विदर्भातली काय, मराठवाड्यातली काय, खानदेशातली काय, सगळीकडे कीर्तन केलीत मी. सगळ्या आईचा हाच अनुभव आहे. कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. काय म्हणते, काय म्हणते? कपाळाचं कुंकू माझ्या जन्माला जाऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार व्यसन मुक्त होऊ दे. आयुष्याचा जोडीदार. माझ्या नवऱ्यानं कोणती दारू पिऊ नये, माझ्या पोरानं कोणती पुडी खाऊ नये. दारू गांजा मत पियारो, अक्कल गुंग हो जाती है. अपने पल्लों का दाम खर्च कर, मुंह में मिट्टी आती है. नका व्यसनामध्ये पैसे घालू नका. धनासाठी जागा राहा. धन, दारा म्हणजे पत्नी. पत्नीनं जागा असलं पाहिजे, आपल्या पतीच्या पाठीमागे उभं असलं पाहिजे. बघा रामायणातली कथा आहे. रामचंद्र वनवासात निघाले. जानकी म्हणते मी सुद्धा येणार. काय म्हणते जानकी? मी सुद्धा येणार. बरं, जानकी सामान्य नाही, जनक राजाची मुलगी आहे.
एका राजाची सार्वभौम सून आहे, अजून तिचा पाऊल पालखीच्या खाली नाही, अजून ती फुलाच्या खाली चाललीच नाही, तिला मातीच माहिती नाही. वनवासात जायचं तो वनवास सामान्य नाही, तिथं काटे आहेत, सिंह आहेत, वाघ आहेत. पण ती म्हणते प्रभू तुम्हाला अयोध्या सोडता येईल, तुम्हाला एखाद्या वेळेला दशरथ राजाला सोडता येईल, एखाद्या वेळेला तुम्हाला कौशल्य मातेला सोडता येईल प्रभू, पण मी तुमची अर्धांगिनी आहे, मी तुमची सावली आहे, मला तुमच्याबरोबर यावंच लागेल प्रभू. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. तुम्ही जिथं असाल तिथंही तुमची पत्नी उभी असेल. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती. वनवासाची मला न भीती, तुम्हीच माझे भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा गीता, जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. दारा 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 म्हणजे पत्नी जागी आहे बघा, जानकी माता जागी आहे. धनासाठी भाऊराव पाटील जागेत, धनासाठी कबीर महाराज जागेत. चला धनदारा पुत्र मुलासाठी जागं राहा. हे मुलांनो, मायबाप जे सांगतात ते ऐका बरं. मायबाप तुमचं हित करत असतात, मायबापाचंच ऐकलं पाहिजे मुला. आणि एक आणखी विनंती, मायबापानं आपल्या लेकराच्या हातात 10वीच्या पुढं मोबाईल द्या. 5वी 7वी 6वी देऊ नका, पोरं शिकणार नाही महाराज तुमची. इंस्टा स्टेटस फेसबुक त्याच्यातच जातील पोरं आपली. त्यामुळं 10वीच्या पुढचा मोबाईल आपल्या मुलांना असू द्या. अरे पोरांनो राग पण नका. आमच्या पोरांना असं म्हणलं की पोरांना राग येतो महाराज, त्यांना वाटतं बाबाने आमचं कामच करून टाकलं. तसं नाही, घेऊच नका. 10वीच्या पुढं घ्या ना, तुम्ही शिकल्यावर घ्या ना, तुम्ही अभ्यास केल्यावर घ्या ना, तुमचा पहिला नंबर आल्यावर घ्या ना. पण तुम्ही जर 3रीलाच मोबाईल पाहत असाल तर मग तुम्हाला व्यसन लागेल, लहानपणीच तुमच्या डोळ्याला त्याची सवय लागेल. प्रार्थना आहे, मायबापानं मुलासाठी जागा असलं पाहिजे. माहेरचं आडनाव जाधव आहे. ज्या ज्या जिल्ह्यात तुम्ही जन्म घेतला, जवळ आहे तुम्हाला सिंदखेड राजा, माहेरचं आडनाव जाधव आहे, सासरचं आडनाव भोसले आहे. लग्न झाल्यावर मराठ्यामध्ये युद्ध लागलं गेलं, त्या काळात सुद्धा युद्ध होतं. हे आता नाही, तेव्हापासून हे लोकांनी भांडण लावून दिलं, निजामशाहीनं भांडण लावलं, हो आपापसात भांडण लागलं. बघा, मुलगी जन्माला आली म्हणून माझ्या लखोजी राजांना साखर वाटली होती. महाराज काय बाप असेल, मुलगी जन्माला आली, विदर्भात विदर्भ कन्या आहे ती. मला येताना तिथं जिजाऊचा पुतळा लागला, आनंद वाटला मला. आपल्या गावात जिजाऊचा पुतळा आहे. आपल्या अहिल्याबाईंच्या कथा ऐका, जिजाबाईंच्या कथा ऐका. मी खूप सांगणारा महाराज आहे. झालं इकडं बघा, ऐका ऐका. त्या जिजाऊला जन्माला आली की बापानं हत्तीहून साखर वाटली. पोरगी पण तशीच निघाली. आपण पोरीला जन्मालाच येऊ द्या ना. काही काही बाप पोरीला जन्मालाच येऊ देत नाहीत, गर्भातच मारून टाकतात तिला. नका नका, मुलीला मारू नका. मुलगी मारल्यासारखं पाप नाही महाराज जगात. सध्या पोराचे लग्न होत नाही, तुमच्याकडलं माहीत नाही मला, पण आमच्या बीड जिल्ह्यात माझ्या एका गावात एक टेम्पो भरून पोरं बिना लग्नाचे आहेत. तुमच्याकडं कसं इकडं आठवळे साहेब तसंच काही बदल नाही, लांब थोडी आहेत तुम्ही. ऐका ऐका, सगळीकडे काय असं, मुली मारल्यानं मारा. मुलगी कधी मारायची नसते बघा. मुलगी फार सुंदर असते, मुलगी मारा फार गोड असते. मुलगी पाया पडते. गाथा नाव आहे बघा त्यांच्या भावाच्या मुलीचं, मला फार आनंद वाटला. असं नाव ठेवलं पाहिजे, गाथा ज्ञानेश्वरी. काय महाराज काही नाव आहे तो महाराज, काही बी खुशी ना, खुशी खुशी, परी परी. आणि त्याच्यापेक्षा गाथा ठेवा, ज्ञानेश्वरी ठेवा, अमृता ठेवा. किती सुंदर नाव आहेत महाराज. एका पोराचं नाव टिप्या आहे, टिप्या महाराज. टिप्या, अरे काय टिप्या महाराज, अरे रे टिप्या नाव. टिप्या बाबा, टिप्या टिप्या बाबा पाणी दे बाबा, टिप्या बाबाला पाणी दे. मग मला कळालं याचं नाव टिप्या. अरे टिप्या. मुंबईला एका पोराचं नाव सनलाईट आहे महाराज, सनलाईट. कैलास महाराज इतका काळा आहे दिसायला पोरगा, नाव सनलाईट आहे महाराज. अशी नावं ठेवण्यापेक्षा मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, गोवर्धन, ऋषिकेश अशी नावं ठेवा मुलांची. बघा बघा, मुलांची नावं चांगली गाथा नावे मुलीचं या घरात आहे म्हणून मला आठवलं. मी पुन्हा सांगतो, मुलगी जन्माला आली, बापानं हत्तीहून साखर वाटली. काय बाप आता मुली येऊ देत. सांग ना आई मला कोण वाचवना,
तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मारायचं. बीड जिल्ह्यामध्ये आमच्या आठवले साहेबांना विचारा, बीड जिल्ह्याचा मागे 1 नंबर आलता मुडी मारणी. त्या काळात मी कीर्तन आलो, आळंदीहून शिकून आलो. प्रत्येक गावाला जाऊन आठवले साहेब आमच्या किरण महाराजांना, अक्षय महाराजांना बरोबर घेऊन जायचो. प्रत्येक गावात जाऊन कीर्तनात सांगायचो, सांग ना आई मला कोण वाचवणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. मुलगी म्हणत असते बरं आईला, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, मारील भरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. आई मारू नकोस, राखी पौर्णिमेचा येईल ग सण, माझ्या ग दादाला राख्या बांधील 2-2, कुंकवाचा टिळा कपाळी लावणार, तुझ्या विना जन्मासी मला कोण घालणार. बहिणींनो, माझी विनंती आहे, मुलगी मेट्रोची चालक आहे, मुलगी मुंबईला IAS आहे, मुलगी कलेक्टर आहे, मुलगी पंकजा मुंडे सारखी मंत्री आहे. मुलगी जर एवढी मोठी होऊ शकते तर मुलीला मारायची गरज नाही. बरं, मुलगी फार पवित्र असते, 2ही कुळाचा उद्धार करते. प्रार्थना असेल, मुलगी जन्माला आली, तुमच्या विदर्भातली घटना आहे, जन्माला आली, लखोजी राजाने हत्तीहून साखर वाटली, बापही तसाच, नवराही तसाच मिळाला शहाजी राजांसारखा. पण मराठ्यामध्ये युद्ध लागलं, निजामशाहीनं भांडण लावलं, आपापसात तलवारी आदळल्या. एका बाजूला बापाची तलवार, एका बाजूला नवऱ्याची तलवार. आता बाप तरी मरतोय, नवरा तरी मरतोय. युद्ध आपापसात लागलं. कोणती माता संस्कार देणारी आहे, कोणत्या आईच्या पोटी मुलगा जन्माला येतो, कोणत्या आईनं म्हणावं मी जन्माला चांगली मुलं घातली, घरी घेऊन जा ओ शेळगाव, घेऊन जा घरी. म्यानातली तलवार काढली त्या जिजाऊन आणि आपल्या बापाच्या समोर उभी राहिली. बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध करा, अगोदर मला पाडा, माझा निपात करा, आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी राजा नावाचा वाघ जन्माला आला. ध्यानात ठेवा, कोणाच्याही पोटी नसतो, त्याला भाग्यवान आई लागते. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल, जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरानी सरदार म्हाला काय कुणाची भीती. म्हणाल महाराज काय तुमचा आवाज आहे, म्हणतच राहा, ऐका वाटतं आम्हाला. 9:15 वाजले, याच्यात आपले जरा माझ्याकडे बघा. मी का सांगतो, आई किती पवित्र आहे. 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज, त्या शिवनेरी गडावर खेळत होते पुणे जिल्ह्यातल्या तानाजी, कोंडाजी, येसाजी, मुरारबाजी, आणि त्या मावळ्यामध्ये खेळत असताना माझ्याकडे बघा, खेळत असताना काही भिक्षुक लोक आली होती, आणि ती भिक्षुक लोक म्हणत होते, हे बाळराजा, हे शिवाजी राजा, 8 वर्षाचा आहेस तू, पण भूक लागली रे आम्हाला, 5-6 दिवस झाले पोटात अन्न नाही, काही खायला भेटेल का. धावतच गेले महाराज, मा साहेब, आऊ साहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला भाकरी मागतात, आपल्या टोपलीतली भाकरी त्यांना देऊ का, देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली आईनं. लाल झाला होता गाल, रडत होते. महाराज का मारलं गा आई मला, मी तर चांगलं विचारलं ना तुला, देऊ का भाकरी म्हणून, त्याच्यासाठीच मारलं. शोभा, मला न विचारता द्यायला पाहिजे होते रे, तुम्हाला विचारायला कसं काय आलाय रे. काय आई आहे महाराज, अशी आई बनावं लागेल ना तुम्हाला, आई बनावं लागेल. बघा, आई बनवली आई अहिल्याबाई होळकर माहिती आहे तुम्हाला. हो, तुम्ही बरेच जण त्यांच्या कुळात जन्माला आलेले असाल इथं. अहिल्याबाई होळकर वाचा, या देशातली हिंदूची अशी माता आहे. 32 वर्ष हिंदूचं राज्य टिकवलं महाराज अहिल्याबाई, 32 वर्ष महाराज. या देशातल्या कोणत्याही महादेवाच्या मंदिराला तिनं निधीच दिलेला आहे महाराज. इतिहास वाचा, महादेवाची पिंड हातात घेतली अहिल्याबाई होळकरांनी. माझ्या बहिणींनो, भावांनो, घरी घेऊन जा, आणि देशातल्या 1 कोटी तीर्थक्षेत्रांना निधी दिला. 1 कोटी. कोण महाराज, आई महाराज. सगळ्या ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला त्या आईनं. अशी अहिल्याबाई, पोराकून तिच्या गायीचं वासरू मेलं होतं. एका वासराच्या अंगावर रथ गेला आणि वासरू मेलं, तर ती गाय रडत होती, गाय, आणि जोरात जोरात घंटा वाजत होती. तर कोण घंटा वाजवतो म्हणून अहिल्याबाई पाहायला गेल्या, ते गाय आहे.
तिच्या डोळ्यातून आसुरीच्या धारा आहेत. गोमाता पुढे अहिल्याबाई माग. त्या मध्य प्रदेशच्या इंदोर मधली घटना आहे. एका चौकात आली ती गाय घेऊन, तर तिथं तिचं बछड वासरू मेलेलं होतं. कुणीतरी तिच्या अंगावरून रस्त्याहून अंगावर रथ घातला होता आणि ती गोमाता म्हणत होती मला न्याय दे. अहिल्याबाई तू राणी आहे ना, मग मला न्याय दे. ऐका ऐका, अहिल्याबाईच्या मुखातून न्याय गेला. ज्या कोणी नराधमाने एक कृत्य केलं असेल त्याला या चौकात त्याचे हात बांधा, पाय बांधा आणि त्याच्या अंगावरून भरदा वेगानं रथ घालून त्याला मारून टाका. माहिती नाही आपल्या पोराकडून घडलंय म्हणून. प्रधान धावत आली, मा साहेब असं करता येणार नाही. का करता येणार? ज्याच्याकडून हे वासरू मेलंय ना तो तुमचा एकुलता एक मुलगा आहे. काय झालं मुलगा असला म्हणून? बांधा त्याचे हात, बांधा त्याचे पाय. काय आई महाराज, चौकामध्ये पोरगा बांधला, हात बांधले, पाय बांधले. रथ कोणी चालवायला तयार नाही. कैलास महाराज, किरण महाराज, अक्षय बाबा माय रथामध्ये बसली दोर घेऊन. महाराज आईनं रथ चालवला, पण गोमातेच्या लक्षात आलं एक युवराज जाईल. गोमातेने धडक मारली त्या रथाला. मोठी कथा आहे, पण पोरगा चुकला तर मग कानाखाली मारते, पोरगा चुकला तर चौकात बांधते. असं बनावं लागेल तुम्हाला. प्रत्येक आईचं ते काम आहे. व पेन्सिल चोरून आणली, बरं झालं म्हणलं की मग बिघडलं. बघ बरं झालं, पेन्सिल आणली की पेनच घेऊन येतो. पेन आणलं बरं झालं, कंपासच घेऊन येतो. कंपास आणला नव्हता, बरं झालं दप्तरच आणतो. दप्तर आणलं बरं झालं, एक दिवस शाळा आणि मास्तर आणि खुर्ची सगळंच घेऊन येतो. ध्यानात ठेवा बरं, हे शिकवा आपल्या मुलांना. आईनं जागा असलं पाहिजे, प्रत्येक माय जागी असली पाहिजे. धनदारा पुत्र पुलासाठी जागर राहा, जन जनासाठी जागर, भावासाठी जागर. मला आनंद वाटला तुमच्या अनिल साहेब तुमच्या घरी आल्यावर. तुमचे बंधू आम्हाला जेवण तिथं फराळ वाढत होते. ते सुनील भैया छोटे आहेत, ते तुम्ही मोठे आहात. 2 भाऊ आहेत, एक मुंबईला आहेत, एक बीडला आहेत, संभाजीनगरला आहेत. पण तुम्ही दोघं एका विचाराचे आहात, एक विचाराचे बंधू. मला पण एक लहाना भाऊ आहे. आम्ही दोघा भावानं शपथ घेतलेली आहे, मरेपर्यंत कधी वेगळं राहायचं नाही. आणि ज्या दिवशी राहायचं त्या दिवशी कीर्तनं करायची नाही. ठरलेच आहे. माऊलीच्या समाधीवरच हात ठेवून. आमची आई खूप फ्रेश आहे महाराज. आम्ही एकत्रित येत ना, ती आनंदी आहे महाराज. खरंच सांगतो. तुम्ही म्हणाल कसं काय जमतं? त्याची बायको माझी बायको बहिणी बहिणी म्हणून बरं आहे बरं काय. हे जरा नीट ऐका बरं का. असू द्या घरात थोडंसं होत असेल खालीवर, पण डिलेटचं बटन ठेवा. घर भांडणामध्ये नाही गेलं पाहिजे. होत असते, चुकत असते, संसार आहे महाराज, तो चालूच असतो. खालीवर होतच असतं. पण म्हणून काय आपल्या भावाला पण बाजूला सारायचं का? तात तुम्हारी मातू वही देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हार मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. तात तुम्हारी मातु वही देही, तात तुम्हारी मातु वही देही, तात तुम्हारी मातु वही देही, पिता राम सब भातु स्नेही. श्री राम जय राम, जय जय राम. श्री राम जय राम, जय जय राम. रामकथा करणारा महाराज आहे. रामकथा खूप गोड असते. आम्ही नारळी सप्ताहामध्ये केली. पवन महाराज होते. रामायण फार सुंदर आहे. रामाला वनवास आहे, पण लखनजी म्हणतात मी सुद्धा वनवासात येणार. आजपासून माझी आई आता जानकी, आजपासून माझे वडील रामचंद्र म्हणतात. बंधूसाठी जागं राहतात, भावासाठी जागं राहावं, धनासाठी जागं राहावं, पुत्रासाठी जागं राहावं. महाराज कळलं आम्हाला. असं जागं राहिलं की मग म्हणता येतं आपुल्या हिता. जो असे जागता, असे जे कोणी जागे आहेत लक्ष्मणासारखे, असे जे कोणी जागेत अहिल्यादेवी सारखे, असे जे कोणी जागे जिजामातेसारखे, असे जे कोणी जागे जानकी सारखे, असे जे कोणी जागेत कबीर महाराजासारखे, त्यांना म्हणता येतं आपुल्या हिता. जो असे जागता, फळ काय मिळतं? धन्य माता पिता तयाची या. त्यांच्या आई वडिलाला धन्यता मिळते महाराज.
सांगू द्या आपल्या वारकरी संप्रदायात ट्रक रोजच येईन तुम्ही माझ्याकडे बघा. लोकांचं असं आहे तिकडं हरणं वाजलं की महाराज गेला. आपल्या सगळ्या वारकरी संप्रदायाची जननी ज्ञानेश्वर महाराज. कोण आहेत? ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांना माहिती आहेत. ज्ञानोबाराय माहिती आहेत, मुक्ताबाई माहिती आहे, सोपान काका माहिती आहेत, निवृत्तीनाथ महाराज माहिती आहे. पण या 4 लेकरांचे जे मायबाप आहेत ना, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी, फार गोड होते महाराज. विठ्ठलपंताचं खरं नाव वेद मातर आणि रुक्मिणीचं खरं नाव मीनाक्षी. दोघांचं लग्न जुळलं तर आळंदीच्या सुवर्ण पिंपळाखाली. आळंदीचा जो सुवर्ण पिंपळ आहे त्या सुवर्ण पिंपळाच्या खाली लग्न जमलं. हो, स्वप्न दृष्टांत झाला सिद्धोपंताला, तुमची मुलगी विठ्ठलपंतांना द्या. आणि विठ्ठलपंतांना स्वप्न पडलं तुम्ही सिद्धोपंताची मुलगी करा. लग्न झालं. लग्न झाल्यावर त्यांना 12 वर्ष मूलबाळ झालं नाही. ज्या माणसाला संसारात लवकर मूलबाळ होत नाही ना, त्याला संसाराचा राग येत असतो. आधीच वैराग्य होतं त्याच्यात असं झालं. त्यामुळे ते कायम म्हणायचे, घेऊ का ग संन्यास, घेऊ का ग संन्यास, जाऊ का ग निघून. आता कोणती बायको म्हणत असते नवऱ्याला, पण ते काय झालं, वैशाखाचा महिना जरा ऊन पडलेलं होतं, दिवसभर दमलेली ती रुक्मिणी आणि नेमकं विठ्ठलपंत म्हणले घेऊ का ग संन्यास. तिची रागात ती म्हटली घ्या बरं एकदाच. तिला वाटलं कशाचे जातील, पण ते खरंच गेले. विठ्ठलपंत जे गेले तर 12 वर्ष आलेच नाही. हे 12 वर्ष ते 12 वर्ष, 24 वर्ष त्या रुक्मिणी मातेच्या जीवनात वनवास मारा. पण त्या रुक्मिणी मातेने काय करावं, गळ्यामध्ये अलंकार घालावे, कपाळभर कुंकू लावावं. आणि सिद्धेश्वराच्या आळंदीतल्या माऊलीचे जे मंदिर आहे ना, आता तिथं सोन्याचा पिंपळ आहे, सुवर्ण पिंपळ. त्याला सोन्याचा पिंपळ का म्हणतात, आपल्या जगाची ज्यावेळेला उत्पत्ती स्थिती आपण म्हणतो की स्थिती संपून जाताना आपलं जग, त्याला जगातलं हे सगळं धन तिथं ठेवलं जातं. ते कुबेराची राजधानी आहे. कुबेरानं पैसे धन कुठं ठेवलेलं आहे, तर सृष्टी संपताना आळंदीतल्या पिंपळाच्या खाली ठेवलेलं आहे. आणि त्याला नावे सुवर्ण पिंपळ. त्याला प्रदक्षिणा मारल्या की मग धन मिळतं. आळंदीला गेल्यावर मारत जा बरं, सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा मारत जा. मी नेहमी मारतो, चांगलं चाललंय माझं. आम्ही सगळे त्यालाच प्रदक्षिणा मारणारी मंडळी आहोत. याचा अर्थ असा आहे की तुम्ही कोणत्याही झाडाला सांभाळा, झाड तुम्हाला आशीर्वाद देतं बरं का. हे झाडं बघ तुमच्या दारात खूप झाडं आहेत महाराज. इतकी चांगली झाडं लावली तुम्ही, या झाडाला तुम्ही पाणी घालताना झाड आशीर्वाद देतं महाराज. 12 वर्ष तेवढंच काम केलं त्या रुक्मिणी मातेनं. पिंपळाला प्रदक्षिणा मारल्या. एक दिवस ज्यांच्याकडे संन्यास घेतला तेच साधू आले मंदिरात आणि ते बसले तपश्चर्याला. रुक्मिणी मातेने दर्शन घेतलं आणि त्यांनी आशीर्वाद दिला, पुत्रवती भव. आता किती अवघड झालं. हसायला लागली तू रुक्मिणी माता, का ग असलीस. काही नाही म्हटले, महाराज माझ्या गळ्यात अलंकार आहे, डोक्याला कुंकू आहे, तुम्ही पाहिलं म्हणून मला आशीर्वाद दिला, पण माझा नवरा नाही घरी. कुठं आहे तुझा नवरा. म्हटले कुठं संन्यास घेतो म्हणून गेले. डोळे झाकून पाहिलं, माझ्याच आश्रमामध्ये. एकूण रुक्मिणी मातेला सिद्धोपंताला घेतलं आणि विठ्ठलपंताला पुन्हा लग्न करायला लावलं. आता मात्र असं झालं, 12 वर्षांनी पुन्हा लग्न झालं. पण लग्न झाल्यावर आळंदी करायला आवडलं नाही. कोणी शेण फेकून मारायचं, कोणी काट्या आडव्या टाकायचं, संन्याशाची म्हणायची, कोणी ग्रस्त आश्रमी म्हणायचं. विठ्ठलपंत गावात यायचं नाही. इतका त्रास दिला. एखाद्या दगडावर विठ्ठलपंत बसले ना कैलास महाराज, लोक तो दगड धुवून टाकायचे. विठ्ठलपंत जर ज्या रस्त्याने गेले त्या रस्त्याला काटे टाकायचे. इतके सुंदर विठ्ठलपंत, पण खूप त्रास दिला. गावात राहायचं नाही, गावाच्या बाहेर राहायचं. सिद्धबेटात राहण्याची व्यवस्था केली, कुटिया तिकडं बांधली, तिकडं राहण्याची व्यवस्था केली. मायबाप ऐका, सिद्धबेटात राहण्याची, गावात नाही राहायचं. वालीत टाकलं लोकांनी महाराज. काय भाग्य बघा, वालीत टाकल्यावर मुलं झाली. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर. ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. 4 मुलं झाली. इतकी गोंडस महाराज, साक्षात तिन्ही देव जैसे परब्रह्मेचे ठसे. इतकी सुंदर दिसायला लागली. संसारात लेकर झाली की माणसाला आनंद होतो. आणि मग आता विठ्ठलपंत त्याच्यात रमायला लागले. लेकराला गीता शिकवायला लागले, भागवताचं पारायण करून घ्यायला लागले, त्यांच्याकडून संहिता घ्यायला लागले. त्याच्यात त्यांचं मन रमायचं. आळंदीत मधुकरी मागायला गेली की लोक शेण फेकून मारायचे, पण कुणाला कळू देत नव्हते. येतानीच इंद्राणीला आंघोळ करायचे, चरोलीला जायचे, मरकळला जायचे, कुठून तरी मधुकरी आणायचे, आपल्या लेकराचं भागायचे. पण आता लेकरं हळूहळू मोठी झाली. 8 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज, 6 वर्षाची माऊली, 4 वर्षाची सोपान काका, 2 वर्षाची मुक्ताबाई, हळूहळू आता 11 वर्षाची सोपान ज्ञानोबाराय, 13 वर्षाची निवृत्तीनाथ महाराज मोठी झाली. आणि 4 भावंड एक दिवस गावात गेली तर गावातल्या लोकांनी त्यांना सुद्धा शेण फेकून मारलं. संन्याशाची मुलं
गाव बाटायला आली. कशाला आलात गावात? तुमच्या बापानं गाव भ्रष्ट केलं, तुम्ही इथून मरून असं म्हणल्यावर बापाला सहन झालं. एक वाक्य सांगू, माय बाप स्वतःला कितीही कष्ट सहन करून घेतील, पण त्यांच्या लेकराला झालेला त्रास माय बाप सहन करत नसतात. ध्यानातच ठेवायचं. विठ्ठल पंताला वाटलं माझा अपमान होऊ द्या, पण माझ्या 4 लेकराचा अपमान नाही झाला पाहिजे महाराज. म्हणून त्यांनी ब्रह्मसभा भरवली आणि आळंदीच्या घाटावर 100-200 ब्राह्मणाची सभा भरली. आणि सकाळी 6 वाजता विठ्ठल पंताचे हात जोडून म्हणत होते, कुठलंही प्रायचित्त द्या, मला काही काम सांगा, पण माझ्या 4 लेकराला तेवढं जातीमध्ये घ्या, वाळीतून काढून त्यांचं मौजी बंधन करा. बापे ना महाराज, बाप एका बापासाठी कीर्तन आहे बरं आहे. मी बापच सांगतोय तुम्हाला, 2 तास झाले तुम्हाला धन्य माता पिता शिकवतोय. कधी 10 वाजले तुम्हाला कळालं नाही. एवढ्या कविता, एवढ्या अभंग, एवढ्या चाली म्हणतोय. बेमीच्या देठापासून तुम्हाला सांगतोय, तुम्ही त्याच्यात जाताय, रडताय, आठवताय. जरा ऐका, शिकून जा घरी कीर्तन. 1 वर्षभर तुमच्या ध्यानात राहील. शेळगावकर ऐका ऐका. आणि मग कोणताही न्याय द्या. सकाळी 6 वाजता ब्रह्मसभा भरली होती. दुपारचे 12 वाजले कैलास महाराज, तरी न्याय नाही. संध्याकाळचे 6 वाजले तरी न्याय नाही. सकाळपासून पाण्याचा घोट नाही हो त्या बापाच्या तोंडामध्ये. इकडे ब्राह्मण दूध पितात, जेवण करतात, न्याय काही द्यायला तयार नाही. रात्रीच्या 9 वाजता पुन्हा विठ्ठल पंतानं विचारलं, आहे का हो न्याय? एखादा तरी न्याय माझ्या लेकरासाठी. एक ब्राह्मण पंचाक हातात घेऊन उठून म्हणले, विठ्ठल पंत, तुमच्या कृत्याला एकच न्याय, देहांत प्रायचित्त. विठ्ठल पंत देहांत प्रायचित्त शब्द ऐकला आणि सकाळच्या 6 वाजल्यापासून रात्रीच्या 9 वाजेपर्यंत आपल्या लेकराच्या हितासाठी उभा असणारा बाप धाडदिशी खाली कोसळला. सगळे ब्राह्मण निघून गेले. इंद्राणीचं गळा गळा वाहणारं पाणी म्हणत होतं, देहांत प्रायचित्त, देहांत प्रायचित्त. सुवर्ण पिंपळाची पानं वाऱ्याच्या आवाजानं म्हणत होती, देहांत प्रायचित्त. सिद्धेश्वराच्या मंदिरातले घंट्याचे निनाद म्हणत होते, देहांत प्रायचित्त. रात्री 2 वाजता घरी गेले विठ्ठलपंत. झोपडीमध्ये दिवा लावून ती विठ्ठलपंताची पत्नी रुक्मिणी वाट पाहत होती. 4ही लेकराला झोपे घातलेलं होतं. काय हो दिला न्याय? मिळाला का हो न्याय? पाण्याचा ग्लास हातात देतानाच म्हटली, सकाळपासून पाणी नव्हतं हो, आता 1 घोट प्यायचाच होता. तेवढ्यात म्हटली, काय दिला व न्याय? देहांत प्रायचित्त ऐकलं, पाण्याचा तांब्या खाली पडला. खूप दोघं नवरा बायको रडले. तू थांबलं पाहिजे रुक्मिणी, आपल्या लेकरासाठी मी देहांत प्रायचित्त घेतो. नाही मालक, निरोप कसला माझा गीता, मी पण तेवढीच तुमच्या पापामध्ये सहभागी आहे ना. मीच आणलंय ना तुम्हाला परत संसारामध्ये, मला एकटीला सोडू नका मालक. दोघंही पती पत्नी एका कागदावरती सगळं लिहून ठेवतात, रात्रीच निघून जातात. एका प्रयागराजच्या डोहामध्ये आपला प्राण देतात महाराज लेकरासाठी. ही लेकर बापाची कथा आहे ना. एका बापासाठी नाही का, कोणते माता पिता धन्य असतात. चिठ्ठी दिव्याजवळ ठेवतात, आपल्या लेकराच्या गालावून हात फिरवतात. निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर बसून तो बाप रडतो, रे मुलांना मला माफ करा. मुक्ताबाईच्या चेहऱ्यावर हात फिरवतात. कासावीस प्राण मन तळमळी, कासावीस प्राण मन तळमळ. ऐसी ती जननी शोकवाही, ऐसी ती जननी, ऐसी ती जननी शोकवाय. खूप रडतात, लेकराला मिठ्या मारतात, मुक्ताबाईच्या पायाच्या हाताची चुंबन घेतात. मायबाप असतात महाराज, निघून जातात महाराज. आमचे कैलास महाराज आज इथं गायला आहेत. त्यांच्या मुखामध्ये ते चिमणी पाखरं चित्रपटातले गीत म्हणत असतात. एखादी घायाळ पक्षीने आपल्या लेकराला सोडून जेव्हा जात असते ना, तेव्हा तिची अवस्था कशी असते तेवढं ऐका महाराज. आभाळानं बोलाविल, ओढ रक्ताला लागल, काळजाच्या पणतीत प्राण ज्योत शहारल. येता जवळ घटिका लागे का
जाई पिलाना भेटाया. गालावून हात फिरवला जातो. 4 लेकरं सोडून मायबाप निघून जातात. सकाळी ज्यावेळेला मुक्ताबाईला जाग येते सगळे भावंड आपल्या आई बाबाचा शोध घेतात. आई बाबा म्हणत गावभर फिरतात. संध्याकाळी रात्र होते म्हणून घरी येतात. पाहतात तर काहीतरी चिठ्ठी आहे. दिव्याच्या जवळ चिठ्ठी असते, त्यात लिहून ठेवलेलं असतं, निवृत्ती, आम्ही दोघंही मायबाप तुम्हाला जातीमध्ये घ्यावं म्हणून परलोकाला देहांत प्रायचित्ताच्या रस्त्याला निघालो रे राजा. एवढा कागद गावातल्या ब्राह्मणांना नेऊन दाखवा, ते तुम्हाला जातीमध्ये घेतील. 4 भावंड एकमेकाच्या गळ्यात पडून रडतात. आपल्याला तर आई नाही, आपल्याला तर बाप नाही, आपले मायबाप आता पांडुरंग आहे. 4 लेकरं सकाळी गावातल्या ब्राह्मण सभेमध्ये जाऊन चिठ्ठी दाखवतात. किती मोठं दुःख आहे महाराज. ऐका रे माझ्या दादांनो, घेऊन जा शेळगावकर घरी. आमच्या अनिल साहेब आटोळे यांनी बापासाठी 3 वर्षापासून कीर्तन ठेवलंय. इंदोरीकर बाबा ऐकले, पुरुषोत्तम दादा ऐकले, आकुर्ड महाराज ऐकताय. 10 वाजून गेले. इतकं छान कीर्तन आहे. माऊलीची कथा ऐकताय, जानकीची कथा ऐकताय, शिवाजी महाराजांच्या आईची कथा ऐकताय, अहिल्याबाईची कथा ऐकताय. एवढं चांगलं कीर्तन घरी घेऊन जा. ऐका रे बहिणींनो, दादांनो माझ्या, एवढी चिठ्ठी लिहून ठेवल्यावर वाचल्यावर दुःख होईन रे एखाद्या दगडाला. त्या महादेव भटाला दुःख नाही झालं, त्यानं ती चिठ्ठी पायानं तुडवली. हो महाराज, ए मुलांनो, तुम्ही इथं राहायचं नाही, गावाच्या बाहेर राहायचं. पाहिजेच असेल तुम्हाला जातीमध्ये तर पैठणला जा, शुद्धीपत्र आणा. काय न्याय महाराज. 4 लेकरं पैठणला येतात. तिथंही खूप त्रास दिला जातो. पण माऊली आता रेड्याच्या मुखातून वेद बोलवतात. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तयार करतात. आता ब्राह्मण शुद्धीपत्र देतात. ते शुद्धीपत्र घेऊन आळंदीला येतात. दाखवलं जातं शुद्धीपत्र, ते सुद्धा मान्य होत नाही. पायानं तुडवलं जातं. रे माझा ऐका, 1 वेळा देव तुम्हाला माफ करेल, 2 वेळेला माफ करणार नाही. म्हणून साधूची निंदा करू नका. मी प्रमाण सांगतो तुम्हाला. हो, हरिजनाची कोणा न घडावी निंदा, 6 गोविंदा नाही त्याचे, ध्यानातच ठेवायचं. हो, साधूची निंदा करू नका महाराज. आक्रोड महाराजाची करा हो, पैसे घेणाऱ्याची करा हो, साधूची करता येणार नाही. साधूची निंदा देव तुम्हाला माफ करणार नाही. पाय पांगळा झाला हो महादेव भटाचा. पहिल्यांदा माफ केलं, पण दुसऱ्यांदा पत्रावर पाय दिल्यावर पाय पांगळा झाला, चालता येईना. कोण ज्ञानोबा आहे? अरे माऊली त्याच्या घरी गेले दुसऱ्या दिवशी. त्याचा पाय आपल्या हातामध्ये घेतला शेळगावकर आणि आपल्या डोळ्याची नजर त्या महादेव भटाच्या पायावर टाकली, त्याचा पाय जसाची तसा करून दिला. त्याला ज्ञानोबाराय म्हणतात. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, बोता परस्परे पडो मैत्र जीवांची. दया करणे जे पुत्रास, तेची दासानी दासी, जासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. जे का रंजले गांजले, जे का रंजले गांजले, त्यासी तोची साधू ओळखावा, Oh
ज्ञानपत्र तुडवलं त्याला सुद्धा माफ करतात, ज्यानं शुद्धीपत्र तुडवलं त्याचा पाय नीट करून देतात, जे खळांची व्यंकटी सांडो माऊली त्याच घरचा उद्धार करतात, त्याच आळंदीला धन्य आळंदी बनवतात. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, आणि ते माऊली समाधीला बसतात तेव्हा तोच विसोबा रडतो. तेच महादेव भट्ट. सहन करा, लोकांना दिलेला त्रास सहन करा, एक दिवस तुमचा विजय होतो. सासूचा त्रास थोडा सहन करा, एक दिवस तुम्ही पण सासू, तुम्हीच त्या घराची लाडकी होत असतात. ज्या मुलीनं त्रास सहन केला ना ती लाडकी होत असते घराची. लक्षात ठेवा, एखादं लोहाराचं दुकान जर पाहिलं तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात कुठंही, तर लोहाराच्या दुकानात कोळशे असतात, हातोडी असते, छन्नी असते, घन असतो आणि आयरन असते. छन्नी बदलावी लागते, हातोडा बदलावा लागतो, घन बदलावा लागतो, कोळशे आणावे लागतात, आयरन कधीच आणावी लागत नाही. विचारा त्याला आयरन किती दिवसाची आहे. तो तुम्हाला लोहार म्हणेल माझ्या पंजोबाने हीच वापरली, माझ्या आजोबाने हीच वापरली, मी पण हिच्यावरच पोट भरतो, माझा पोरगा पण हिच्यावरच काम करतो. तुम्ही त्याला विचारा छन्नी का बदलली, हातोडी का बदलली, घन का बदलला, आयरन का बदलली नाही, तो तुम्हाला सांगेल छन्नी घाव घालत होती तुटून गेली, घन घाव घालत होता तुटून गेला, आयरन मात्र घाव सहन करत होती. आयरन कधीच तुटत नाही. घाव सहन करणारी माणसं मोठी होत असतात. तुका म्हणे संत सोशी जगाचे आघात. ध्यानात ठेवा. झालंय आपलं कीर्तन. मला एवढंच सांगायचं तुम्हाला. ज्ञानोबाराय समाधीला बसल्यावर सगळे रडत होते, सगळे माऊलीला धन्यता देत होते, पण रुक्मिणी माता म्हणत होती देवा मी या माऊलीला नाही धन्यता देणार. मग धन्य धन्य जयाचे कुशी ज्ञानदेव जन्मले. अनिल साहेबाला नाही, ज्या माय बापानं या परिवाराला जन्माला घातलं ना, धन्य माता पिता. वा वा वा. मराठवाड्याच्या विदर्भाच्या थोडं पलीकडून पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात होते. त्याला आपण नाशिक जिल्ह्यामध्ये जातो. नाशिक हा रामाचा जिल्हा आहे, पंचवटीचा जिल्हा आहे. आपण कधी नाशिकला गेलात तर नाशिकमध्ये एक सिन्नर तालुका आहे. 5 मिनटं घेतो तुमची, बरोबर 10:15ला संपतं कीर्तन. 8:15ला सुरू झालं तर 10:15ला संपते. 2 तास तुमचे मी घेणार. 1-5 मिनटं चालेल ना, घेतले तर माझ्याकडे बघा. 5 मिनटं बरं बहिणींनो, ऐका ऐका ऐका. त्या सिन्नर तालुक्यात एक शिंदेवाडी नावाचं गाव आहे, आठवले साहेब. आणि त्या शिंदेवाडी गावाला एक 2018 साली केशव गोसावी नावाचा एक सैनिक पोरगा शहीद झाला. तर तो जो पोरगा आहे त्या पोराच्या बापाला इथून हात नाही. बाप त्याचा अपंग आहे आणि अपंग हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. काय बापाचं प्रेम असतं बघा. मुलं तुटलेल्या हाताने शिकवलं. दुसरं लग्न नाही केलं, बायको गेल्यावर भाकरी केल्या, पण पोरगा शिकवला. पोरगा 8वी पास झाला, 10वी पास झाला, 12वीला महाराष्ट्र राज्यातून त्याचा पहिला नंबर आला. आणि त्या पोरानं खूप अभ्यास केला. त्याला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी खायची. जसे आमचे साहेब, आठवले साहेब, अनिल साहेब, सुनील किती शिकले, अभ्यास केला. ग्रामसेवक होणं, कुठं पोस्टामध्ये, फार अवघड आहे. रेस आहे, त्याच्यासाठी स्पर्धा आहे. पण त्यांनी अभ्यास केला. बापाचं वचन, आईचं वचन, आईचं दर्शन, घराची एकात्मता जपली ना महाराज. आपल्या गावानं आदर्श घेतला पाहिजे या कुटुंबाचा. ते काय गेवरायला कार्यक्रम करू शकत नाहीत का? लाख लोक होतील आमच्या गेवराईत गोळा, त्यांनी उपकार केलेले. वडीगोत्रीला करू शकत नाहीत का? तिकडे बीडला करू शकत नाहीत का? पण नाही, माझ्या जन्म गावातच मला तो कार्यक्रम करायचा. गाववाल्याला मला जीव घालायचं. माझ्या बापाची शिदोरी, माझ्या आईची शिदोरी जपणारे तुम्ही आज साहेब बरं का.
आजपासून तुम्ही मला कधी विसरायचंच नाही साहेब, आणि मी पण तुम्हाला विसरणार नाही. का? माझ्या बापाची मी पुण्यतिथी करतो, तुमच्या वडिलांची तुम्ही करता. आपण एका जातीचे झालो आता, आहे का नाही? वारकरी जातीचे झालो. वा, मी 10 वर्ष झाले करतो. तुम्हाला यायचं आहे पुढच्या वर्षी माझ्या घरी या. मी फार छान करतो. 1000 टाळकरी असतात, हो 4-5 मृदंगाचार्य असतात, लई भारी असतं सोहळा. हो 5000 लोक, गावातला एक येत नाही गवरायचं, बाहेरची येतात. 5000 लोक असतात, 5000. प्रत्येकाला जेवण देतो, अन्नदान करतो. माझे 5-10 लाख. आणि एकटा नुसता कार्यक्रम नुसता तुमचे पैसे घेत नाही मी. हे तुम्ही दिलेले पैसे सैनिकाच्या पत्न्यांना, गरिबांना द्यायचा ना दे मला. कलाकार गुण मला छंद आहे त्याचा. दिलं की वाढतं बरं का साहेब, सांभाळून ठेवलं की विष बनतं बरं का. तुमच्याजवळ घेतलेलं दिलं की वाढलं समजायचं, सांभाळून ठेवलं की विषच बनलं त्याचं. दिलं की वाढतं, दिल्यावर आनंद होतो. बाप आशीर्वाद देतो, आई आशीर्वाद देते, भरपूर मिळतं महाराज. ज्यानं दिलंय त्याचं संपलं असं दिसणारच नाही तुम्हाला. ज्यानं सांभाळून ठेवलंय त्याचं संपलेलं दिसेल बघा तुम्हाला. जळून तरी जाईल, घर तरी जळल. धरणाला भिंतही असावी, धरणाला पाणी जायला दरवाजाही असावा. नुसतं धरणच बांधलं तर मग धरण फुटून जाण्याची शक्यता असते. त्याला पाणी गेलं पाहिजे ना, कधी कीर्तनाला, कधी धर्माला, कधी देशाला, कधी पंक्तीला. दिलं की वाढत असतं. ध्यानात ठेवा. ऐका ऐका, तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोरगा शिकला आणि त्याला वाटलं कुठपर्यंत बापाच्या हाताच्या भाकरी. त्यानं अभ्यास केला आणि तो पोरगा मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला साहेब. आणि त्याला 24 मराठा बटालियनमधून पत्र आलं, लेटर आलं, हो केशव गोसावी, भारतीय सैन्य दलामध्ये तुम्हाला सैनिक म्हणून नोकरी मिळते, संधीचं सोनं करा. त्यानं ते पत्र वाचलं आणि त्याला वाटलं मी जर सीमेवर लढायला गेलो तर माझ्या बापानं काय मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरीच करायच्या का. किरण महाराज त्या पोरानं पत्र झाकून ठेवलं. 4 दिवसानं पत्र त्याच्या बापाला माहिती झालं. अपंग हाताच्या बापानं पोरगा दरवाजात उभा केला आणि बाप म्हटला, ए अरे तानाजी घाबरला असता तर कोणाला मिळाला असता का? मुरारबाजी घाबरला असता पुरंदर मिळाला असता का? अरे शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य मिळालं असतं का? शंभूबाळ घाबरला असता तर धर्म टिकला असता का? जा जा. उद्या जरी तू शहीद झाला तर तुझा बाप मरेपर्यंत हातानं भाकरी करेल. जा. काय बाप आहे. पोरगा सीमेवरती लढायला गेला. 2010 ते 15 पर्यंत 5 वर्ष लढला. आणि 2015 साली फुलंब्री तालुक्यामध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये एक पुरी महाराज आहेत आमचे, पुरी. आणि त्या पुरी महाराजाची एक यशोदा नावाची मुलगी त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं. 15, 16, 17 आणि 18 असा 3 वर्षाचा संसार झाला पवन महाराज. आणि 2018 साली त्या यशोदेला 9 महिने पूर्ण झाले होते. बाळ होणार होतं तिला. नवऱ्याला रात्री फोनवर बोलली होती ती. मालक तिचा तिकडं 24 मराठा बटालियन जम्मू काश्मीरच्या सीमेवर योगदान देत होता. आणि आता मला 9 महिने पूर्ण झाले म्हणून माझा बाप मला न्यायला आलाय, मी माहेरी जाऊ का असा तिनं निरोप घेतला होता. आणि त्या दिवशी रात्री 11/11/2018 तारीख होती. धनत्रयोदशीचा दिवस होता. आणि पोरगा देशाचं रक्षण करत असताना हो काही दहशतवाद्याचा हल्ला झाला म्हणून आपले पुढं सरकली. सब गोळ्या निघाल्या. 2 गोळ्या त्या केशव गोसावीच्या छातीमध्ये गेल्या. मातीसाठी मुजरा करून धारातीर्थी पडला तो बाळ. 23-24 वर्षाचा पोरगा देशाच्या मातीसाठी शहीद झाला. देशाच्या झेंड्यामध्ये बॉडी गुंडाळली. लाल दिव्याची गाडी गावामध्ये पोहोचली. 1 लाख लोक होती वाटी लावायला. धावतच बाप गेला. झेंडा सरकून पाहिलं तर आपलाच पोरगा आहे. दुबंगली धरणी माता, फाटले आकाश, कधी भेटणार माझा बाळ सखा. गालावरून हात फिरवून यशोदा पोटासी धरते. जेव्हा आपला नवरा तिनं शय्येवरती पाहिला, बेशुद्ध झाली हो पोरगी महाराज. त्याला नाशिकच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आठवले साहेब. तर 6 दिवसानं शुद्धीवर आली. तर 6व्या दिवशी मुलगी झाली तिला. मुलगी हातात पडली, कुंकू मात्र निघून गेलं. एक अपंग हाताचा सासरा पदरात पडला. मी तिला भेटायला गेलो. मला सख्खी बहीण नाही साहेब, चुलत बहीण नाही, मावस बहीण नाही. माझी एकच बहीण आहे, ती यशोदा नावाची माझी बहीण आहे. दरवर्षी मला राखी बांधते ती, माझी भाऊबीज करते. मी दरवर्षी कीर्तन करतो तिच्या दारात 11 तारखेला. आता 6 कीर्तनं झाली बघ. 6 कीर्तन दरवर्षी करतो. माझ्या जवळचे 1 लाख रुपये घेऊन जातो. तिला भारीतली साडी घेतो, तिच्या पुरीला कपडे घेतो, 1000 टाळकरी बोलवतो, गायक वादकाला पैसे देतो. मोठं स्मारक बांधलं तिच्या नवऱ्याचं. इतकी सुंदर दिसायला ती. मी तिला गेल्या वर्षी म्हटलं आपण यशोदे तुझं दुसरं लग्न करू. ती मला म्हटली, बाबा तुमच्यासारखा भाऊ मिळाला मला, तुम्ही माझ्याशी नातं जोडलं. माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना मी वचन दिलं होतं, मालक
दुःख करू नका. शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बापाला मी कधी भाकरी करू देणार नाही. मी जर दुसरं लग्न केलं तर माझ्या सासऱ्याचं काय बाबा? काय मुली आहेत महाराज, काय देशातली माणसं आहेत महाराज. हो, खरी घटना आहे, सत्य घटना आहे. या मुलांना विचारा, सगळ्या महाराजांना विचारा. दरवर्षी येते माझ्या घरी ती पोरगी कार्यक्रमाला. वर्षातून एकदा फोन करते फक्त रक्षाबंधनाला, बाबा राखी पाठवली बरं तुम्हाला. आणि एक 11 तारखेच्या 2 दिवस आधी करते की कीर्तन आलंय बाबाजवळ. हो, फार गोड आमचं दोघांचं नातं आहे. तुम्ही सुद्धा रडाल, तुम्ही सुद्धा ऐकून तृप्त झाले की नाही? एक वाक्य ऐका आता. देशाच्या मातीसाठी प्राण दिला होत्या केशवनी, पण तुकोबर आहे त्या केशवला धन्यता देत नाहीत. मग धन्य माता पिता तयाचिया. तसं तुमच्या परिवारातून तुम्ही इतका चांगला कार्यक्रम करता, गायन काय वादन काय संपूर्ण आहे असं वाटतंय, पण ऐका, तुम्हाला नाही धन्यता. धन्य माता पिता, रंगनाथ भाऊंना धन्यता, आमच्या आईला धन्यता. धन्य माता पिता तयाचिया. विठोबा हरे